ठाणे महापालिका पुन्हा एकदा सजली आहे। इमारतीला हार आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे। महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला अनेक नेतेही उपस्थित राहतील आणि त्यासाठी महापालिका इमारत सजवण्यात आली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आज ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यासाठीच महानगरपालिका सजवण्यात आलेली आहे। माझ्या मागे संपूर्ण महानगरपालिका पाहू शकता, फुलांचे हार हे प्रत्येक एंट्री गेटवर लावण्यात आलेले आहेत। महानगरपालिकेमध्ये देखील अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी हे पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट आपल्याला दिसून येते आहे। सगळ्या बाजूला बॅनर लावलेले आहेत आणि ज्यांच्या हस्ते या महानगरपालिकेच्या या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज हजर राहणार आहेत। त्यामुळे त्यांचे देखील बॅनर आहेत, त्यांच्यासोबत महापौरांचे बॅनर आहेत। पण प्रश्न या ठिकाणी एक उपस्थित होतो, तो म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये जो काही भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमधला वाद आहे त्याचं नेमकं उत्तर कधी मिळणार। 4 महिने झाले हा वाद जो आहे तो शमलेला नाही आहे। अजूनही नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत। अनेक प्रस्ताव म्हणजे जवळपास 400 कोटींचे प्रस्ताव हे 5 मिनिटात मंजूर केले जात आहेत। त्यामुळे नेमकी महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची, सत्ता संघर्ष नेमका कशामुळे आहे याचं उत्तर लोकांना मिळत नाही आहे। एकीकडे रवींद्र चव्हाणांनी काल ठाण्यामध्ये बैठक घेतली आणि ज्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत त्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत अशी ग्वाही दिलेली आहे। त्यानंतर आता शिवसेनेचे जे सर्वोच्च नेते आहेत, मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे, हे देखील आज शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजपच्या तक्रारी ऐकणार का आणि त्यावर मार्ग काढून नागरिकांनी या 2 पक्षांना, या 2 मित्र पक्षांना ज्यासाठी निवडून दिलेला आहे ते प्रश्न पुढच्या महासभेत मांडण्याचा आदेश देणार का, हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।